हॅलो गाइज, आज आपण बनवणार आहे झिंगे। तर झिंगे बनवणार आहे, तर त्यासाठी आपण काय काय करणार आहोत ते बघूया। चला बघा, किचन माझं कसं अस्त व्यस्त झालेलं आहे। तर चला लेट्स स्टार्ट। हॅलो गाइज, तुम्हाला माहिती आहे हा आवाज कसला येतोय? त्याला दाखवते मी तुम्हाला। आता मी तर स्वयंपाक करते आणि अश्विनी बघा क्लासेस घेतीये। अजून मुलं आले नाही, ते येणार आहेत आता। ती क्लासेस घेतीये। चला आपण बनवूया झिंगे। यांचा आवाज थोडा बर्दाश्त करा हा गाईज प्लीज। हॅलो गाईज, बघा आता मी घेतली आहे सुकट आणि थोडीच घेतली, जास्त घेतली नाही। याच्यासाठी लागणारे साहित्य बघा। हे आहे लसूण, हे आहे टमाटर, कोथिंबीर आणि कांदा फार जास्त घ्यायचा। आणि हे बघा, याला आता स्वच्छ निवडून घेतलंय मी। आता याला आपण याच्यात टाकू। याला हलक्या आचवर आपण फ्राय करू, म्हणजे भाजून घेऊ चांगलं। चला आता नेक्स्ट दाखवते। हे बघा, आता आपण आहे ना याला छान असं परतून घेऊ, हलक्या आचवर घेऊ। जास्त आच मोठी नाही करायची गॅसची। आणि ह्याला आहे ना हलकंसं भाजून घ्यायचं, सोनेरी करायचं। जास्त पण नाही करायचं, एक हलकासा परतून घ्यायचं। हे लाल होस तर, हे बघा लाल होस तर असं हलकंसं फ्राय करायचं आहे। बघा इथं कुकर ठेवलंय, याच्यावर डाळ आहे। आता डाळ बनवणार। त्यात काही घाण नाहीये, ही घाण नाहीये म्हणा, ही बोंबील आहे छोटी मासोळी। हे बघा छान असं मस्त आहे ना। याला छान भाजून घ्यायचं, जास्त भाजायचं नाही तर जास्त करपड झालं की मग ते छान नाही लागणार बोंबील। हे बघा फ्रेंड्स, बघा आपण याला आता हलक्या आचवर आपण भाजून घेऊ। आता माझा व्हिडिओ नाही बनवू देणार। तर हे बघा, याला बघा हे खाली आहे ना, खाली बघा हे खाली लागायला नाही पाहिजे। आणि एकदम असं हलक्याशा आचवर त्याला भाजून घेऊया, जास्त नाही, 2-3 मिनिटं। बघा आता हे भाजून काढू आपण याला आणि नंतर फोडणी देऊ। खूप छान लागते गाईज, खूप छान लागते। तुम्ही फक्त एकदा बनवून बघा माझ्या पद्धतीने। काय करणार, मुलांचा आवाज येतोय, काढावं लागतं व्हिडिओ। ती आता क्लास घेतीये। हे बघा गाईज, हे बघा याच्यामध्ये एक तांब्या पाणी टाकले आणि याला चांगलं भिजून 2 ते 5 मिनिटं थोडंसं भिजून ठेवायचं, म्हणजे सॉफ्ट होतात हे, जास्त नाही ठेवायचं। चला आता आपण बनवू भाजी। आता याला काढून घेऊ आपण सर्वात पहिलं। हे बघा आता आपण हे धुवून घेतलेले आहे स्वच्छ 3-4 पाण्याने। आणि आता मसाले बघा काय आहे, लाल मिरच पावडर आहे, हे गावरान मसाला आहे आणि हे हळद आहे बस। आणि हे मसाला बघा। आता सर्वात पहिलं तेल आपलं तापले। आता हे बघा, हे आता आपण ठेचलेला लसूण टाकू। आता याला चांगलं लाल होऊ द्यायचं। ते बघा, ही क्लासची पोरगी मस्ती करते ना, म्हणून तिला आहे ना इकडे बसवले बघा कुठं। मस्ती करते ना जास्त ना। हे बघा लाल झाला, नाही तर आपलं तिच्या नादामध्ये आपली फोडणी करपून जाईल। आता टाकायचा कांदा। आता काय करणार, ती क्लास घेतीये, मलाच आता सर्व करावं लागणार। आता तिला मी बोलवू शकत नाही क्लास सोड म्हणून। शिक्षणाची बात आहे बाबा, आणि एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट। बघा तुम्हाला दिसतंय ना, हे बघा आता स्टँड घ्यावं लागेल। व्ह्यू तर करा तुम्ही माझ्या व्हिडिओला चांगले। बघा मग मी एक रेसिपी बनवते। आता याला लाल झालं की मग आपण ह्याच्यात काय टाकू ते मी तुम्हाला दाखवते। बघा गाईज, आता लाल झालेला आहे कांदा। आता आपण टोमॅटो टाकू। टोमॅटो टाकला ना तर आपण याला चांगलं फ्राय करायचं आहे। हे बघा गाईज, हे बघा छान सॉफ्ट झालेलं आहे। आणि आता आपण ह्यामध्ये
आता आपण ह्यामध्ये आपण टाकू हे मसाले बघा जे मी दाखवले होते ते. याला मस्त मस्त आपण फ्राय करू. सॉरी हा गाईज, घालतोय कॅमेरा, जरा समजून घ्या हा. बघा मस्त फ्राय झाले. आता स्लो करू गॅस. जास्त करपू नाही द्यायचं. आता यावर हे टाकूया भेंडीचं. त्याला पलटी करूया. अजून मीठ राहिलंय बघ काय. मीठ राहिलंय, मीठ आपण आता टाकू. आता याला 5 मिनिटं आपण वाफेवर शिजून घेऊ. वाफेवर शिजवणार आणि मस्तपैकी कोथिंबीर टाकायची. आता याला असंच झाकून ठेवायचं 5 मिनिटं. हे बघा गाईज, आता आपण पाहू शकतो. आता काढू आपण याला बाजूला. हे बघा गाईज किती छान झालेली आहे. आता आपण हे बघा किती सुंदर झालेली आहे. आणि आपण आता याला सर्व करू आणि खाऊ. आणि हे बघा एकदम छान आहे हा, एकदम मस्त सॉफ्ट झालेलं आहे. ते बघा हाताने पण दाखवू शकते मी. हाताने हे बघा किती व्यवस्थित सॉफ्ट झाले. ते बघा सॉफ्ट झाले. तर आपण काय करू आता याला खाऊया डाळीसोबत. आता डाळीला मला आहे ना फोडणी द्यावं लागेल. बघा कसं कुकरचं पाणी जातं. याला काय करायचं सांगा गाईज. हे बघा हे खूप छान झालेली आहे, एकदम छान झालेली. तुम्ही बी नक्की करून पहा आणि मला सांगा कशी झालेली आहे हा. आणि चला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी बनवते बाकीचं जेवण.